आज कशा संदर्भात पत्रकार परिषद घेतली आपण? जय भीम, नमस्कार. आज वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहर कार्यकारिणी ही अंबरनाथ शहराची संपूर्ण कार्यकारिणी त्यांच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व पक्षाचे जे पदाधिकारी आहेत या सर्वाचा आज राजीनामा देत आहेत. या संदर्भात आज इकडे आपण पत्रकार परिषद बोलवलेली. पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय? दिनांक 18/11 म्हणजे 18 नोव्हेंबर 2025 रोजी वंचित बहुजन आघाडी या कार्यालयामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती, माझ्यावरती व माझे सहकारी अमरजी भरीत साहेब आमच्यावरती जो भ्याड हल्ला झाला, त्या हल्ल्या झाल्यानंतर पक्षाकडनं महाराष्ट्राची कमिटी असेल, पक्षाचे सर्व असतील, कोणीही त्याची त्या हल्ल्यासंदर्भात कोणी दखल घेतलेली नाही. आम्ही जवळजवळ 1 महिना उलटून गेला. आम्ही न्यायाची अपेक्षा करत होतो, परंतु आम्हाला न्याय मिळालेला नाहीये. प्रथम सर्वांना सविनय जय भीम. आणि या ठिकाणी उपस्थित पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो की यापूर्वीची ही आमची भूमिका तुम्ही जनतेपर्यंत लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही आमची भूमिका तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार आहात. दिनांक 18/11/2025 रोजी अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या 3 शहराची जबाबदारी दिलेले वंचित बहुजन आघाडीचे गुंड जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांनी जो आमच्यावरती भ्याड हल्ला केला, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थात आम्ही सर्व राजीनामे देत आहोत. ह्या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेले आहेत. मी 2007 पासून तत्कालीन भारिपा आणि आताचा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मला ओळखणारे जे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांच्या मनावरती या गोष्टीचा आघात झालेला आहे. आणि आज ही एक प्राथमिक प्रक्रिया आहे की ठाणे जिल्ह्यातून आणि मुंबईतून काही कार्यकर्ते राजीनामे देत आहेत. उद्यापासून एक राजीनाम्यांचं सत्र सुरू होणार आहे. मोठ्या प्रमाणात राजीनामे दिले जाणार आहेत. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जो आमच्यावरती भ्याड हल्ला झाला 18 नोव्हेंबरला, 20 डिसेंबर पर्यंत आम्ही न्यायाची प्रतीक्षा करतो आहे. आमचं मत असं आहे की चुकीचं कोण आहे यावरती पक्षाने विचार करून, जर एक फक्त जिल्हाध्यक्ष केवळ त्याच्याकडे पैसा आहे, तो गुंड आहे आणि म्हणून जर पक्ष त्याच्या सोबत उभा जर राहत असेल, तर मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, गरीब कार्यकर्त्यांचा हा पक्ष आता राहिलेला नाही का? पूर्वीचा भारी बहुजन महासंघ तथा आजचा वंचित बहुजन आघाडी हा पूर्वी विचारवंतांचा, सुशिक्षितांचा आणि अभ्यासू लोकांचा पक्ष होता. आज हा गुंडांचा पक्ष झाला आहे का? आज सोनू पवार हा जो एक गुंड आहे, तो स्वतःला जिल्ह्याचा प्रवक्ता म्हणून मिरवतो. त्याला प्रवक्ता म्हणून कोणी नियुक्ती दिली? त्याचप्रमाणे या पूर्वीच्या प्रवक्त्यांकडे जर आपण बघितलं तरी ते थोड्या वेळात प्रशांत सोनवणे तिला आलेले आहेत. प्रशांत सोनवणे हे साहित्यिक आहेत. त्या साहित्यिकांनी या जिल्ह्याचं प्रवक्ता पद भूषवलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर बीबी प्रधान हे SNDT जी वुमेन्स युनिव्हर्सिटी आहे, त्या SNDT कॉलेजचे ते प्रिन्सिपल आहेत. अशा विद्वान लोकांनी इथं प्रवक्ता पद हे भूषवलेलं आहे. आणि आजचा प्रवक्ता कोण दिलेला आहे? दिलेला तर नाहीये, पण तो स्वतः प्रवक्ता म्हणून मिरवतो. तर आजचा प्रवक्ता हा एक गुंड दिलेला आहे. तर अशा गुंडांचा हाच पक्ष झालेला आहे का? तर मग अशा गुंडांचा पक्ष जर असेल तर मग आमच्यासारख्या प्रामाणिक आणि
प्रामाणिक कार्यकर्त्यांची या पक्षाला आता गरज उरलेली नाही का असा प्रश्न उपस्थित होतो आणि म्हणून आम्ही या पक्षाचा राजीनामा आज देत आहोत. आपण मागच्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं की बाळासाहेब निवडणूक झाल्यानंतर निर्णय करणार आहे. त्याआधी आपण त्याचा राजीनामा देत काय सांगणार आहे याबद्दल? दिनांक 16 डिसेंबर रोजी आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची मीटिंग घेतली. बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे आम्ही आमची भूमिका मांडली. भूमिका मांडल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की याच्यावरती काहीतरी निर्णय होऊ शकतो. परंतु मी जसं मागाशी सांगितलं की आज हा पक्ष गुंडांच्या मगरमिठीमध्ये जाऊन फसतोय की काय अशी परिस्थिती उद्भवलेली असल्यामुळे आम्हाला जी अंबरनाथची नगरपालिका निवडणुकीची आजपर्यंत जबाबदारी होती ती जबाबदारी अंबरनाथ शहराध्यक्षांनी पार पाडलेली आहे आणि त्यामुळे आज आम्ही हा निर्णय घेत आहोत. कारण आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा राहिलेली नाही आणि तरीही म्हणजे कुठल्या पक्षात आम्ही अजून जाण्याचं ठरवलेलं नाहीये. अजूनही जर पक्षाला वाटत असेल की एक मनोज पवार 1.5 महिना झाला त्याला जिल्हाध्यक्ष देऊन उल्हासनगर शहराचा एकही वार्ड त्यांनी कमिटी दिलेली नाही, ना अंबरनाथ शहराची दिलेली आहे ना बदलापूर शहराची दिलेली आहे. परंतु मी 18 तारखेला हा इन्सिडेंट घडलेला आहे. 17 नोव्हेंबरला मी जवळजवळ 50 लोकांची भिवंडीची कमिटी दिलेली आहे. आज ती भिवंडीची कमिटी कार्यरत आहे. त्या भिवंडीच्या कमिटीने 14 डिसेंबरला कार्यक्रम घेतला. पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाचा त्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाला जवळजवळ 500 लोक उपस्थित होती आणि उत्कर्षताई रुपवते यांनी त्या अध्यक्षाची पाठ थोपटलेली आहे. म्हणजे आमच्याकडे कुठलाही पद नसताना मी भिवंडीमध्ये अशा पद्धतीने बांधणी करून दिलेली आहे. आज जिल्हाध्यक्षाला 40 दिवस पद दिलेलं आज सुद्धा नाही एकही कार्यकर्ता जोडलेला नाहीये. तर मग हे पक्षासाठी झिजणारे कार्यकर्ते पक्षाला हवे आहेत की फक्त पैसा आहे आणि गुंडगिरी आहे म्हणून असे कार्यकर्ते पक्षाला आहेत? पक्षाने याच्यावरती निर्णय घ्यावा. अजूनही आम्ही काही दिवस दुसऱ्या कुठल्याही पक्षात न जाता आम्ही अजूनही वाट बघण्यास तयार आहोत. आम्हाला जर आमच्या पक्षात न्याय मिळत असेल तर आम्ही आमच्या पक्षात यापुढेही काम करायला तयार आहोत. आम्ही न्यायाच्या अपेक्षेमध्ये आहोत. फक्त आज आम्ही आमचा राजीनामा देत आहोत. आज जिल्हाभरातून ज्या लोकांना कळलं की आम्ही सामूहिकरित्या राजीनामा देत आहोत तर जे लोक आम्हाला गेल्या 20 वर्षापासून ओळखतात त्यांनी आम्हाला फोन करून कळवलेले आहे की आमची ही नावं राजीनाम्यामध्ये जाहीर करून टाका. त्यांची नावं मी या ठिकाणी वाचून दाखवतो, ते पण जाहीर व्हावेत. आयुष्यमान जयवंत बैले हे वंचितचे ठाणे जिल्हा माजी महासचिव होते. त्यानंतर हे राहायला ठाण्याला आहेत. गोविंद पठारे हेही ठाण्याला आहेत. ऍडव्होकेट पंकज भस्के भिवंडी हे भारिपचे माजी महासचिव होते. रवी शिंदे कल्याण, नितीन गायकवाड कल्याण, ऍडव्होकेट चेतन पगारे कसारा, अनिल कांबळे हे शहापूर तालुक्याचे माजी अध्यक्ष आहेत. त्यानंतर बाळासाहेब हिवरे कसारा, शशिकांत भालेराव आंबिवली आणि सचिन साव टिटवाला अशा विविध विभागातून त्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडे नावांची चिठ्ठी दिलेली आहे. त्यांचाही राजीनामा आजच्या या मीटिंगच्या माध्यमातून जाहीर होत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब मोहन यांचाही राजीनामा या ठिकाणी आलेला आहे. तो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनाही व्हॉट्सअप केलेला आहे. प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनाही व्हॉट्सअप केलेला आहे. आणि आणखीही जिल्ह्याचे काही कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत, ते त्यांच्या वतीने त्यांच्या पद्धतीने त्यांची स्टेटमेंट देऊन ते हे राजीनामे आज या ठिकाणी जाहीर करणार आहेत. जय. आज अंबरनाथ शहर व तालुका कमिटीनं वंचित बहुजन आघाडीच्या कमिटीनं व कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलेला आहे. राजीनामा देताना त्यांना जे दुःख आणि वेदना झालेल्या आहेत आणि त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचं निरसन करण्यासाठी त्यांनी जवळजवळ 1 महिना प्रयत्न केला. वरिष्ठांना भेटले, त्यांच्या समोर त्यांनी सर्व हकीकत व्यक्त केली, तरी सुद्धा पक्षाकडून आणि वरिष्ठाकडून कुठल्याही पद्धतीची दखल घेतली गेली नाही किंवा त्यांना न्याय मिळाला नाही.
म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोकावतो. अशाच पद्धतीनं जर गुंड प्रवृत्तीच्या लोकांची एंट्री झाली पक्षामध्ये आणि अशा गुंड प्रवृत्तीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तन मन धन कुठल्याही पद्धतीची अपेक्षा नसणारं काम करणारे जे लोक आहेत, ज्यांच्याकडं चळवळीचा वसा आहे, अशा लोकांवर जर अन्याय होत असेल तो अन्याय निश्चितच निषेधार्ह आहे. आणि या अन्यायाची चीड आणि चाट ठेवून मीही माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. मी वंचित बहुजन आघाडीचा हितचिंतक सभासद आहे आणि माझ्या हितचिंतक सभासदाचा आणि पदाचा मी राजीनामा देतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा कुणामध्येही हिंमत झाली नाही पाहिजे की एखाद्या कार्यकर्त्यांची काळपासून धिंड काढणे किंवा मारझोड करणे. पक्षांतर्गत जे काम नेतृत्वाला करता येत नाही ते काम आम्ही स्वतः करायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही या अन्यायाच्या विरोधात आहोत. आत्मसन्मानाची चळवळ म्हणून, स्वाभिमानाची चळवळ म्हणून आमचा आत्मसन्मान दुखावलेला आहे, कार्यकर्त्याचा आत्मसन्मान दुखावलेला आहे. याच्यासाठी आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देत आहे. जय भीम, जय भारत.